तर सुरेश भाऊंच्या भाषणामध्ये एकूण अशा प्रकारच्या प्रशासकीय इमारतींची आवश्यकता काय याची नीट मांडणी झाली आहे. पण एकदा सलग ती आकडेवारी सहित मांडणी करायची झाली तर आपल्या जिल्ह्यात 8,18,354 पशुधन आहे. 152 म्हणजे माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि 5 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालय मोबाईल व्हॅन आहेत. तर ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी एक प्रशासकीय कार्यालय चांगलं लागतं, ते या ठिकाणी झालं आहे. आणि आत्ता तरी वैरणीसाठी बियाण्यांसाठी पैसे देण्यापासून सगळ्या गोष्टी लागतील ते आपण करतो आहोत. पण हे खरंच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तेव्हाच ज्यावेळेला शेतीला पूरक धंदा त्याला मिळाला. कोंबडी पालन मिळालं, मग अशा प्रकारच्या गाई म्हशी, या सगळ्यातून त्याला ॲडिशनल पैसे आणि प्रामुख्याने त्या घरातल्या महिलेला ॲडिशनल पैसे मिळायला लागले. आणि त्याच्यातून ती जी आपली कल्पना आहे की त्या घरातली महिला ही आर्थिकदृष्ट्या पायावर उभी राहावी, तिने तिच्या संसाराला एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी. तर ते खरं म्हणजे ह्या डिपार्टमेंटमुळे झालं. जनावरंही वाढली, त्यातलं संशोधनही वाढलं, ती आजारी पडू नयेत किंवा आजारी पडल्यानंतर उपचार व्हावेत त्यासाठी दवाखाने झाले. 2-3 गोष्टी नव्याने आल्या तर त्याच्या संबंधीची घोषणा करून मी माझं बोलणं संपवेन. त्यातला एक विषय आला आहे तो प्रामुख्याने जो रवी आणि त्याच्या पत्नीकडून आला की आम्हाला एक स्मार्ट हॉस्पिटल, स्मार्ट दवाखाना हा गुरांसाठी मिळावा. काय कल्पना आहे मी समजून घेतो, त्याचं अंदाजपत्रक तयार करायला सांगतो आणि त्याप्रमाणे ह्या वर्षी थोडे, पुढच्या वर्षी थोडे असं करत आपल्याला 1-2 वर्षात ते पूर्ण करता येईल का? की ज्याच्यात मला जेवढी कन्सेप्ट कळली त्याच्यामध्ये जसं छोटा दवाखाना माणसांसाठी असतो आणि एखादा मल्टी स्पेशालिटी असतो की त्या मल्टी स्पेशालिटीमध्ये अंडर वन रूफ एकाच छताखाली त्याला अनेक आजारांचा उपचार घेता येतो. खूप अद्ययावत साधनं असतात. तसं बहुतेक गुरांचाही एक दवाखाना असावा असं म्हणणं दिसतंय. तर त्याची मग जागा कुठे, त्याला पैसे किती लागणार, असं सगळं विचार आपण नक्की करू, अशी एक मागणी इथे आलेली आहे. दुसरी मागणी प्रामुख्याने सुरेश भाऊंनी केलेल्या इथल्या रोड संबंधी. तर तोही महानगरपालिकेला जिल्हा नियोजनमधून दिलेला पैसा वेळेत खर्च न झाल्यामुळे परत गेला असेल तर ह्यावेळेच्या जिल्हा नियोजनमध्ये आपण ते धरू. आणि नॉट नेसेसरी या पशुवैद्यकीयशी संबंधित अधिकाऱ्यांची जाय आहे, लोकांची खूप जाय आहे, तो रोड पण आपण पूर्ण करू. मी आपल्या सगळ्यांना असं आवाहन करणार आहे की आपल्याला एक चांगली गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणावर नागरिक नोकरीच्या निमित्ताने शहराकडे जात चालले तरी पुन्हा एकदा त्यांना त्यांचं मूळ गाव, त्यांची शेती, त्यांची गुरं यांच्याबद्दल प्रेम निर्माण होत चाललेलं आहे. माझा तर व्यक्तिशः माझ्यासहित सगळ्यांना आग्रह असतो की सगळंच खरं आहे, आपलं मूळ गाव कुठलं ते, तिथे तुम्ही काय करता, महिन्यातून 2दा 4दा 5दा 6दा जाता येईल का? तिथली शाळा, तिथल्या गुरांचा दवाखाना, तिथली चावडी, तिथलं मंदिर याच्यावर लक्ष देता येईल का? कारण ग्रामीण कल्चर हे डेव्हलप झाल्याशिवाय एका अर्थाने समाजामध्ये संस्कृती निर्माण होणार नाही. एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या सगळ्यांना शहरामध्ये रोजगार देणं हे अवघडच आहे. पण त्यातून मग बेरोजगारीतून निर्माण होणारे प्रश्न म्हणजे आपण सगळ्यांनी आपापल्या गावाकडे, शेतीकडे, गुरांकडे ॲडिशनली लक्ष दिलं पाहिजे. त्यात सरकारचा जो सपोर्टिंग रोल लागतो तो सरकार नक्की करणार आहे. जसं आता सुरेश भाऊने एक नवीनच विषय मांडला, तोही मला समजून घ्यायचा आहे की त्या ठिकाणी असणारा जो डॉक्टर आहे त्याला प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधाची चिठ्ठी देता येत नाही. हे मला नवीनच आहे. मी समजून घेतो आणि लगेचच या खात्याच्या मंत्र्यांशी बोलतो की हा कुठला नियम आला, तो तिथे ग्रामीण भागात आहे, तिथून त्याने तुम्हाला प्रिस्क्रिप्शन पाठवायचं, मग तुम्ही ते ओके करून द्यायचं. इट्स नॉट नेसेसरी. त्याला कशासाठी अपॉइंट केला तुम्ही? तर असे जे काही प्रॅक्टिकल प्रश्न आहेत जे ग्राउंड लेवलला येतात, वर पोचतच नाही, हे वर्षानुवर्षे तसंच चाललेलं असतं. आणि त्यामुळेच तर माझा सगळ्या राजकीय नेत्यांना आग्रह असतो की खूप फिरा, खूप लोकांशी गप्पा मारा, त्यांच्याकडून समजून घ्या, तर मग हे प्रॅक्टिकल डिफिकल्टी समोर येतात. तर आता 2 मोठ्या एक मागणी आणि एक डिफिकल्टी आली. मागणी आली की आम्हाला एखादा गुरांचा स्मार्ट दवाखाना पाहिजे आणि डिफिकल्टी आली की लोकल लेवलला जो गुरांना तपासायला जातो तो त्यांना प्रिस्क्रिप्शन म्हणजे औषधाची चिठ्ठी देऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून मी त्यावर काही ना काही मार्ग काढेन. उद्या स्वतंत्रता दिन आहे, त्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरावर, अगदी आपण फ्लॅटमध्ये राहत असतो तर त्याच्या खिडकीला आपला तिरंगाचं ची काठी बांधायची. पण जो जो कोणी नागरिक आहे ह्या देशामध्ये राहतो, स्वातंत्र्य मिळाल्याचा त्याला आनंद आहे, स्वातंत्र्य टिकावं असं त्याला वाटतं, स्वराज्य आलं, सुराज्य यावं असं ज्याला वाटतं, त्या सगळ्यांनी उद्या काही ना काही स्वातंत्र्य दिनाची ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. कॉलनीत राहतो तिथे लोकांना एकत्र झेंडा लावा, कुठे गावात राहतो लोकांना एकत्र आणा, झेंडा लावा, व एखाद्या क्रांतिकारकाची माहिती सांगा की कशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळालं. असं उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि खूप घाई आहे, लोकमतचा पुरस्कार असल्यामुळे आभाराची पण वाट न बघता मला अँकर क्षमा करतील, कारण त्यांना आज मी काही रोलच ठेवलेला नाही, त्यामुळे आभाराची पण वाट न पाहता मी लगेच निघतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.